हाय अगं अगं तू माझा मित्र नाही, अगं मैत्रीण ग, अगं मराठी गायची. कॅमेरा उलटा फोन पकडायला सांगते मैंने. भाई माझ्याकडे बघून वाटतं मला बर्थडे आज. मला कवरा कंटाळा येतो माझ्या बर्थडेचा. याच्यावरूनच माझ्या चेहऱ्यावरूनच ओळखा. फक्त एक माणसामुळे मला बर्थडे सेलिब्रेट करायला लागतं, नाही तर मी घंटा केला नसता. कारण माझ्या बर्थडेला कधीच काही चांगला होत नाही. म्हणजे ती करतं, पण बाकीच्या मला गोष्टी पाहिजे असतात त्या तर कवाच होत नाही. तसंच एक माझा तो कपडा मी एवढा बोललेले होतो, मी जर तो व्लॉग बघला असेल तर जाऊ दे. इथं जर फोटो काय भेटलं काय झाला बर्थडे आहे या तिथं घाली. अरे वाट लागलेला म्हणून मी घरानेच बर्थडे सेलिब्रेट करतो. मी बाहेर पण गेलो नाही कारण माझा पुरा मूड स्पॉइल झालेला आहे. पण कोई नाही, ट्राय करू यो बर्थडे घरात पण बेस्ट करायचा. आणि आलेच बेस्ट करणारे माणूस मागे कॅमेरा के पीछे हे. आता आम्ही डेकोरेशन करण्यास स्टार्ट केले. हे फुगवताना झाले. तिने आणलेला तो फुगवा आता कुठे ठेवले मला नाही लक्षात. आता तिने पुरा थीमच या कपड्यावर करून आणले म्हणून इथे डाग आहे. आता मी दाखवेन तो नंतर नीट. सो मी योच घातला नाहीला जातं काय करतं यो तर यो. चला फायनली आपण बघू आता कसा केले काय केले मॅडमने. मला जास्त काही असतं या गोष्टींची या काय आहे तेव्हा बघायचं असतं मला. आणि यावर्षी आम्ही केक नाही आणला कारण की ना किती वेळेला केक केक खायचा आहे बाई, म्हणून त्याच्या जागेवरती वेगळ्या गोष्टी ट्राय केल्या. हो तर खूप वेळ मेहनत घेऊन हिने असं डेकोरेशन केले. ऐसा भाई हिंदी बोलता सॉरी, ही आहे ना जवळ म्हणून हिंदी निघली तोंडातून. खावाला मागवले पण मला वाटत नाही काही फायदा आहे कारण की आता फोटो पण करायचा ना व्हिडिओ पण. चला बघू आता काय घेतात लेडीने. क्या बोलू अरे सुहानी इमोशनल हो रही है रुको. पाण्यात मारलेलं डोलं नाही दिसलं पाहिजे थांबा. भाई मी होता माझ्या डिगोनी काय केलं तर मी होता इमोशनल. कोण आहे? सुंदरी. ये सारे मेसेज है. इकडे बघा किती टायनी टायनी मेसेजेस आहेत. हो याला बनवायला 3 महिने लागले ना तुला. इंस्टाग्राम वरून ज्यावेळी पण जज करताना या पोरीला भाई नका करू. तिने जेवढा केले ना शाळेतच कोणी केले. पैशाने तर सगळीच काय पण गोष्टी विकत घेतात, पण या ज्या पण गोष्टी दिसतात ते स्वतः बनवते. हँडक्राफ्ट गोष्टी असतात आणि लिटरली ये वाला बनवायला तिला 3 महिने लागले. सो याच्यामुळे इमोशनल झालो यार. भाई जी नवीन नवीन आहे असतात. ए रुक जा. डाउनलोडिंग फाइल. बाप रे इतना बड़ा. Sometimes हमारी जिंदगी में कुछ ऐसे लोग होते हैं जिन्हें हम चाहकर भी छोड़ नहीं सकते. उनमें से एक तुम. हैप्पीस्ट बर्थडे माय डियर बेस्ट फ्रेंड. आज का दिन मेरे लिए बहुत स्पेशल है as I can celebrate it like a festival. फ्रेंडशिप में जीरो जेलसी का मतलब मैंने तेरे से समझा है. तुझसे मिलकर समझा कि लोग क्यों फ्रेंडशिप ओवर रिलेशनशिप प्रेफर करते हैं. एक टाइम था जब मैंने इन दोनों में से appreciate your 3 years of hard work. Finally you are on the path. तेरी थांबा थांबा जाम इमोशनल होते. या आपण आता पुढच्या व्हिडिओवर जाऊ. बापरे हाय अगं अगं तू माझा मित्र नाही, अगं मैत्रीण ग, अगं मराठी गायची. कोणी तुला सगळं खुशी मिळेल हे माझी प्रार्थना आहे. ए तिने प्रॉपर तिच्या मनाने लिहिली हा मराठी.
तिला ऑब्विसली आता ती हिंदी आहे, तिला नाही येत मराठी, बट तिने लिहिलंय तिचा फुल ट्राय करून. मी तुला खूप मोठी उपस्थितीवर जाऊ दे, माझ्यापर्यंतच राहू दे. ओपन मी. ओके. हॅपी बर्थडे ब्लॉगर. अच्छा, मला ब्लॉगर बोलायला जाम पडते. आवाज कर. कॉपीराइट. ची पुरी वाट लावली यार आम्ही या व्हिडिओच्या चक्करमध्ये. पुरा नरम झाले. क्रिस्पी असतो रे मस्त. मस्त वेगवेगळ्या प्रकारचं ट्राय करू. हे काय बट व्हेरी टेस्टी. त्यानंतर सगळ्यात जास्त पटलेला आम्हाला त्या दिवशी ओरिओवाला. सगळ्यात नरम असं वाटतं केक खायचा. ब्राउनी यो बेस्ट आहे यार. अबे दिस यो कोणता माहीत ना. लेट्स ट्राय. सही है. स्ट्रॉबेरी. आता लास्ट वन. सगळे टेस्ट करायचं मला. याला घास लागतो मला. अरे पण सिंथोचे तरी क्रिस्पी असतात ना. आम्ही पक्का टाइम केले त्याच्या चक्करमध्ये असं झालं. बट ओव्हरऑल मस्त. चलो आता आम्ही सगळा खावायला. लय भूक लागले. कधी असून ते फोटोशूट व्हिडिओ शूट यात चालू आहे. मायक्रोवेव्ह आहे म्हणजे गरम केला चांगला लागते. काय बेस्ट वाटलं याच्यानं सांगतो मी तुम्हाला. पनीर रॅप आहे ना. फर्स्ट नंबरला हा, सेकंड, थर्ड आणि फ्राईजचं सॉगी झालं पुरा. फायनली तिच्या इच्छेनुसार केला बर्थडे सेलिब्रेट. खाना भी खाल्ला भाई. पोट पॅक झाले आणि राहिला पण आमचा एवढा होता. आणि वॉफलची आम्ही वाट लावली तिथं बुरा वाटला जरासा. का ते क्रिस्पी राहिलंच नाही ना, गरम नाही राहिलं. फोटो आणि व्हिडिओच्या मला काय नाही. आता ही मला विचारते 21 साल का हो क्या कैसा लग रहा है. मी एवढंच बोलीन कुछ नहीं हो रहा दादा, बाल झड़ रहे मेरे. सबसे पहली बार मैं बुढ़ी हो रही हूँ. बुढ़ी नाही रे, बुढ़ी हो यार. यंग यंग भाई. आता अडल्ट झाले मी. वाटत नसेल पण मी झाले आहो. त्याच्यानंतर काय झालं 21 वर्षाची होऊन अजून काय. हां, जे लग्नाचं एवढं येत होतं ते आता डबल होतील. पण ते नका होऊन देऊ प्लीज. नाही करायचं आहे लग्न. त्याच्यानंतर अजून काय 21 वर्षाची झाले होतं. बदलले काय कुछ नहीं बदला. जाय ते आहे बाई. फक्त हाँ रे यार बाल बाल झडते. स्कूल में कैसे थे अभी कैसे. चला आता हिला जाता सोराला. चल जा रे. नाही घेते. बापरे, हिला सोडून आलो आणि मी DM चेक करायला लागलो. सो गेला 1 वर्ष होता का मला लिटरली बोटावर मोजता येईल एवढ्याच लोकांनी विश केला होता. आणि 1 वर्ष लिटरली एवढं DM भरल्यांना माझं. एवढं DM भाई 100+ तर इझी आण द्यावी. 100पेक्षा तर जास्तच असेल. अजून पण रिक्वेस्टमध्ये आलं गाण. त्या आतमधली अजून असं तेजाने आलं गाण. ते दुसरं भावा एवढं विश आलं ना. मी पर्सनली नाही देऊ शकत. माझं पोट दुखल भाई. स्क्रीन रेकॉर्डिंग टाकू आहे. मी 3x करून टाकले ना याची. नंतर पण भरपूर विषय झाले. सो सगळ्यांना परत एकदा थँक्यू सो मच यार. बट ॲक्च्युली जाम मस्त वाटतं यार. एवढे जणांचं विश फुल अख्खा नुसता भरले ना. स्टोरी पण भरपूर जणांनी टाकल्या. मला तर समजतच नाही मी आता काय करू. माझं स्टोरीचा या भरले पुरं असं टक 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 दिसतं आहे. मला वाटलं काय जास्तीत जास्त 7-8 जसं गेल्या वर्षी जेवढ्या वेळी केलं तेवढंच येतील इंस्टाला भरपूर स्टोरी झाल्या. सो
आता मी काय करू. तुम्ही जर ब्लॉग बघत असाल तर थँक्यू एकदम मनापासून. असं नका समजू मी जर रिप्लाय नाही देत आहे किंवा स्टोरीला वापस या नसेल केला, कारण की आता एवढं आलं का समजत पण नाही काय आहे कोणचं आहे, म्हणून बुरा नका आणू. थँक्यू सो मच. मी बघितलं सगळ्यांचं मी DM खोलून बघलेलं आहे. हॅपी बर्थडे वगैरे, गॉड ब्लेस काय बाई, एकविरायच्या आणि सगळ्यांच्या चरणी तुम्ही माझ्यासाठी आशीर्वाद मागला, सो थँक्यू यार. मी 2005ची बॉर्न आहो, तर 2026 मध्ये मी 21च हो नाही. आईने मला कन्फ्यूज केला, बोलते 20 आस का 21 आस, 21च हो ना. हीरो आला बघा, हीरो. ये सूट होता है भाई, क्यों स्कूटी चलाता है भाई, ले ले भाई ले ले भाई, ये सूट होता है. हाइट होके क्या फायदा अगर तू ये मेरे बिचारी धन्नों को चलाता है. 25 लाख मैं दू, किडनी बेच भाई मेरी. गेली ती आणि इकडे बघा रूमची जेवढी पण मेस झालती ना सगळा ती साफ करून गेली. तुम्ही बोलाल किती अत्याचारी फ्रेंड आहे. मी अत्याचारी नाही, माझ्या हातांच्या झाडू खेचून ती करते काम, मी काहीच करू शकत नाही त्याला. हा ना, ब्लॉगर्स आणले असं वहिनी काय मी जागी होतो, मी जागी असतो. पिंक, अरे तुझ्या पिंक कोण कापल केक, बाबू कापल केक, कोण कापल त्याने बर्थडेला निघता गंगा घातली माझा हॅपी फोटो नाही आई लावली मोठी टिकली जाम लढायला लागला, जाम आई काही पॉज कर ना. पक्का लढायला लागला. नाव लोटायचं माझ्यावर कसं आप्पा लोटतात, मग काय करायचं ना आप्पा. आम्ही कधी लोटले डायरेक्ट काली कलोटी होऊन आलो. सेम 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 गोरा म्हणाले. आपण ते 2-3 दिवस गेलतो तरी पण कसा कलर झालता, डायरेक्ट काला काला पडतो. नाही तरी पण मला आता माझा चेहरा बघायचा आहे. पाणी पैसे वाचून आणल्या बाबा सांगत नाही, माझ्या खूप गट्टी आणले अण्णांनी. वेगळी काय घेतला तुम्हाला कुठे आणले वेगळी काय घ्यायला. बोला बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सोनी, हॅपी बर्थडे टू यू. लवकर भैया की जय. यो नाव टाकणार बरोबर होता बाबू. केक का हॅलो घ्या ना. कपड्या काय सॉरी कपड्या काय कपड्या अभि इकडे बघ. काय म्हणा ते म्हणा रे वल्ला यो कलरचा कपडा एक पण नाही माझ्या घरात. आता घालून बघायला लागेल माझ्या कलर कसा दिसते. आता जेवायला बसता तो बिचारा बघ कसा बसला. तर असा होता माझा बर्थडे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय. मी कवरी दिसता माहीत नाही, दुपारी जेवढा जंक खाल्ले त्याच्यानंतर थोडासा चालला पाहिजे म्हणून आल्या इथं मी चालायला.